हिंदू समाज पक्षाचे नेते भरत साह सध्या आमच्यासोबत आहे। भरतजी, तुम्ही रवींद्र वायकर यांच्या विरोधात कोर्टात एक PIL दाखल केला होता, त्यामध्ये आता अपडेट काय आहे? अपडेट म्हणजे ते रजिस्टर झालेलं आहे आणि त्यांची डेट आता घ्यायची आहे, ते लवकरच लवकर घेणार आहे। असीम थोरात आपले जे आहे ॲडव्होकेट, त्यांनी आता सकाळीच सांगितलं आहे माझी त्यांची ती वार्ता झाली आहे आणि लवकरच ते डेट घेऊन आता प्रोसिजर पुढे आता स्टार्ट होणार आहे। आता रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे का? तुमची काय म्हणणं? ते आता न्यायाधीश काय ऑर्डर देतात, वाढ तर होणार नाही ते खरं आहे, कारण की ते जे आम्हाला जे CCTV फुटेज वगैरे जे भेटत नाही, तो ऑर्डर आम्हाला भेटणार आहे ते आम्हाला माहीत आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की ते अतुल भातखरकर जो आहे त्यांनी काही दुसराच वेगळा सांगितलं आहे की असीम साहेबनी जो PIL दाखल केलेली आहे ती रॉंग आहे। ती तुम्ही कसं काय तुम्ही सांगू शकतात ते आम्हाला सांगा की तुम्ही न्यायाधीश आहे का? न्यायामध्ये जे येणार ते बघून घेणार काय ते आमच्या जे काम आहे ते आम्ही करणार आहे, बरोबर आहे। आणि खरी गोष्ट असेल ते समोर येणारच आहे। आणि तुम्ही आता जोपर्यंत न्यायाधीशमधून जे काहीतरी जवाब नाही आला तर तुम्ही कसं काय सांगू शकत ते असीम साहेब खोटे आहे की मी खोटा आहे की मी खोटी अपील केलेली आहे? तर खोटी अपील केली असती तर एवढं वगैरे आपला मीडिया वगैरे काय सर्व खोटं आहे का? ते मला सांगा आधी पहिला की सर्व खोटे आहेत का? आणि एवढे पुरावे आहे आपल्याकडे तरीसुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे। आणि आता शपथ पण तुम्ही घेतलेली आहे, त्याच्यानंतर पण तुम्ही गप बसणार नाही आहे, काहीतरी खोटं आहे हे खोटं आहे। तुम्ही पहिलाच आधी तुम्ही न्याय आला नाही आहे तो पहिला तुम्ही न्याय कसं करता तुम्ही सांगितलं। तुम्ही जे PIL दाखल केलं होतं त्यामध्ये काय होतं, काय मागणी केलं होतं? आम्हाला पहिलं तर ते CCTV फुटेज हवे, जे दिले नाही। आम्हाला लेटर पाठवला की तुम्हाला आम्ही देणार नाही। आणि त्याच्यानंतर आम्हाला जे FIR आमच्या नावावर झाली पाहिजे ते पण केली नाही, त्याच्या विरोधात पण आम्ही ते पण आम्हाला हवे, आमच्या नावावर FIR झाली पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की पोलीस स्टेशनची पण CCTV फुटेज आम्हाला हवे। तिसरी गोष्ट आहे की ते 10 दिवस का लेट केले, FIR नोंदायला 10 दिवस का लागले त्यांना आणि अजूनपर्यंत त्यांच्या मोबाईलचं ते काय फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही आहे, का नाही आला? हे सर्व आमची जी मागणी आहे हे सर्व आम्ही मागणी केलेली आहे आणि आता कोर्टाच्या काय ऑर्डर येतात ते आम्ही बघून घेणार आहे। आता तुमचा PIL रजिस्टर्ड झाला आहे, पुढे काय होऊ शकतात? पुढे बघा, जोपर्यंत आम्हाला CCTV फुटेज वगैरे भेटत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही। पण एक आहे की एव्हिडन्स आमच्याकडे मजबूत आहे, त्याच्यानंतर पण काहीतरी गोष्ट झालेली आहे। आणि जो वायकरचे मेव्हणे आहे त्यांच्या वायकरचेही एजंट असताना त्यांनी दुसरे नाव मध्ये घातलेले आहे, जसं तहसीलदारचे FIR मध्ये नाव आला तसंच दुसऱ्याचे नावाचे पण त्यांनी आपला उमेदवारीचं नाव घेतलं आहे, अपक्ष उमेदवार आहे तो। आता ते गोंधळ चालू आहे, म्हणजे त्यांनी कुठेतरी खोटं केलं आहे म्हणून तो दबवासाठी काही करायला तयार आहे हे आम्हाला कळते। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।